तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट पाहायला मिळणार आहेत। आता पुढे जबरदस्त असा ट्विस्ट घडणार आहे। आता अर्णवने ईश्वरीला मी राकेशला तुझ्या पाया पडायला लावणार आणि हेच तुझ्या पाडव्याचं गिफ्ट असणार असा शब्द दिलेला आहे। आता अर्णव राकेशला ईश्वरीच्या पाया पडायला लावण्यासाठी नेमकं काय करणार, कसं करणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतो की इकडे राकेश हा ईश्वरी बरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो। इतक्यात त्या ठिकाणी अर्णव पोहोचलेला असतो। आता राकेश ईश्वरीला मला ह्या गालावरती तुझ्या ह्या कोमल हातांनी उठणं लावून दे असं म्हणत असतो। तर अर्णव हा ईश्वरीला सांगतो की ज्या हातांनी तुझा हात आता या माणसाने पकडला होता ना, तेच हात हा उद्या तुझ्या पायाला धरेल आणि तुझा पाया पडेल। त्याबरोबर आता हे ऐकून ईश्वरीला अर्णवचं आश्चर्य वाटतं। ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते। तर ती लगेचच अर्णवला म्हणते, अर्णव सर वरती जाऊया आपण खोलीत। आणि मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही ताबडतोब त्यांच्या खोलीमध्ये निघून येतात। आता खोलीत आल्याबरोबर ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते, अर्णव सर मगाशी तुम्ही काय म्हणालात खाली? अहो तो राकेश, तो इतका नीच माणूस, तो माझ्या पाया पडेल, खरं वाटतंय का तुम्हाला? अहो होईल का कधी असं? स्वप्नातही मी विचार नाही करू शकत की तो माझ्या पाया पडतोय म्हणून। अहो तो इतका नीच आहे ना की तुम्ही असा काहीतरी शब्द बोललाय, तुमच्यामुळे तो अंजली ताईंबरोबर। त्याबरोबर अर्णव म्हणतो, प्रत्येक वेळेस तुला का वाटतं की मी एखादी गोष्ट विचार न करता केली असेल म्हणून? मिसिंदर, जर मी शब्द दिलाय तर मी तो पूर्ण करणारच। ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला कळतंय का? तुमच्या शब्दाचा त्रास अंजलीताईंना होऊ शकतो। अहो गरोदर आहेत त्या सध्या, जर काही एकामाचं दुकान झालं तर। आता अर्णव सांगतो, काळजी करू नको, ताईला काहीही होणार नाही। मुळात ताईपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचणारच नाही। इशू म्हणते, कसं शक्य आहे हे? तुम्हाला तुमच्या चुकीच्या बोललेल्या शब्दांची शिक्षा मिळवून देण्यासाठी तो काही ना काहीतरी करणारच ना। तो खूप नीच माणूस आहे अर्णव सर। त्यावर अर्णव म्हणत असतो, मी चुकीचे शब्द बोललोय असं तुला वाटतंय का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अहो त्याची लायकी आपल्या पायांजवळच आहे, पण सध्या अंजलीताई त्याच्या ताब्यात आहेत ना, त्यामुळे मला जड वाटते। त्याबरोबर अर्णव म्हणतो, काळजी करू नकोस, मी जर तुला शब्द दिलाय तर मी तो पूर्ण करणारच। आजपर्यंत ASRने कधीच कुठला शब्द खोटा ठरवलेला नाही आहे आणि यापुढेही ASRने बोललेला कुठला शब्द कधीच खोटा होऊ शकत नाही। कळलं ना तुला? त्यावर ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर नेमकं तुम्ही काय करणार आहात? कमीत कमी ते तरी मला सांगा। अर्णव म्हणत असतो, हे बघ मी काय करणार आहे ते तर मलासुद्धा माहीत नाही आहे, पण मी असं काहीतरी करणार की राकेश स्वतःहून तुझ्या पायाजवळ येणार आणि तुझ्या पाया पडणार। काळजी करू नको, ज्या हातांनी तुला टच केलं आहे ना, त्याच हातांनी नाही जर त्याला तुझ्या पायावरती लोटांगण घालायला लावलं तर मी सुद्धा माझं नाव अर्णव राजेश शिर्के नाही सांगणार। त्याबरोबर मग मात्र आता ईश्वरीला अर्णवची काळजी वाटायला लागते। अर्णवने हा जो काही पण केलेला असतो त्यामुळे काय परिणाम होतील या गोष्टीमुळेच ईश्वरीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि आता ती तिच्या विचारांमध्ये असते। अर्णव ईश्वरीला समजावून सांगत असतो, अगं जर मी बोललेले शब्द आहे तर त्याची काळजी तुला करायची काय गरज आहे? मी बोललो आहे ना, मग मी ते शब्द कसे पूर्ण करायचे याची काळजी घेईन ना। त्यावर ईश्वरी म्हणते, तुमचा शब्द पूर्ण होईल की नाही याची काळजी मला मुळात सर वाटतच नाही आहे। मला तो राकेश काय काम करेल ना याची भीती वाटते, त्याने जर काही उलटंसुलटं केलं तर? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, कोणाबरोबर? तुझ्याबरोबर। अगं तुझ्याबरोबर तो काहीच नाही करू शकत, बायको आहेस तू माझी, ASRची बायको। त्याबरोबर ईश्वरी म्हणते, नाही हो सर, तुमच्याबरोबर किंवा माझ्याबरोबर त्याची वाईट वागण्याची हिंमतच नाही आहे। पण अंजलीताईंचं काय? शांतपणे ऐका माझं, बसा इथे या। अहो अंजलीताईंचा राकेशवरती डोळे झाकपणे विश्वास आहे। अहो त्या त्याची प्रत्येक गोष्ट खरी मानतात, याच गोष्टीचा फायदा तो घेऊ शकतो ना। आपण त्याला व्यवस्थित ओळखतो पण अंजलीताई त्याला नाही ओळखत, कळतंय का? तो त्यांच्याबरोबर काही चुकीचं करू शकतो। आता मध्यंतरी त्यांना फिरायला नेलं होतं त्याच्या कुलदैवतेला, त्यावेळेस बघितलं ना आपल्याला किती टेन्शन आलं होतं ते। जर आता काही तसंच घडलं तर काय करणार आहोत आपण? त्यावर अर्णवला आता उत्तम आयडिया आलेली असते। अर्णव म्हणतो, ताई येस। त्याबरोबर ईश्वरी म्हणते, काय येस काय? येस सर, मी तुम्हाला काय सांगते आणि तुम्हाला काय सुचतंय? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मिसिंदर माझा शब्द पूर्ण करण्यासाठी मला तू एक सुपिरियर आयडिया सुचवली आहेस। ईश्वरी म्हणते, काय सुपिरियर आयडिया? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, नाही,
ते मी तुला आत्ता सांगणार नाही आहे, कारण जर मी तुला आत्ता सांगितलं तरी तुला ते आत्ता पटणार नाही आहे. मी आता ते करतो आणि मगच तू ते बघ. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर थांबा, गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका. गडबडीत घेतलेला निर्णय, घाईत केलेलं काम हे नेहमी शैतानचं काम असतं. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, काळजी करू नकोस, मी घाईत घेतलेल्या निर्णयाने कधीच काही चुकीचं घडत नाही. आता ईश्वरी मनातल्या मनात म्हणायला लागते, घेतलात ना घाईत निर्णय माझ्याशी लग्न करण्याचा, कुठे आहे तुमचं माझ्यावर प्रेम? फक्त नाईलाज म्हणून, जिम्मेदारी म्हणून माझ्याबरोबर राहत आहे. आता अर्णव ईश्वरीला विचारतो, काय गं अशी गप्प का बसलीस, काही बोलत होतीस ना तू? त्यावर ईश्वरी म्हणते, मी हेच म्हणते की कशाला, म्हणजे काय गरज आहे तुम्हाला काहीतरी कुरापत करण्याची? नका, तुमच्या कुरापती डोक्याला सांगा, त्याच्यातल्या कुरापती बंद करा. चांगल्या घरामध्ये सण आहे, कशाला उगाच सणासुदीच्या दिवसात सगळ्याची वाट लावताय. पण अर्णव ईश्वरीचं काहीच ऐकत नाही. तो खाली मामाकडे येतो आणि मामाला सांगतो, मामा मला तुझी एक मदत हवी आहे. मामा विचारतो, काय रे? त्यावर अर्णव हा सांगत असतो, मामा एक काम कर, मला त्या राजेशची सगळी कुंडली हवी आहे. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे आहे की आपल्याकडे ऑलरेडी त्याची सगळी कुंडली. तो एक माणूस आहे जो काही फॅमिली वगैरे नसलेला आहे, त्याने आपल्या अंजलीला फसवलं आहे, तो वकील नाही आहे, त्याने सनदच घेतलेली नाही आहे आणि NGOच्या नावाखाली तो आपल्याकडून पैसे लुटतो आहे, पण त्याची NGOसुद्धा नाही आहे. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, मामा हे सगळं झालं राकेशच्या पर्सनल आयुष्याबद्दल, पण त्याचं एक्सटर्नलसुद्धा काहीतरी असेल ना, म्हणजे तो फसवा असेल, त्याने लोकांकडनं पैसे घेतले असतील किंवा काय. आता जसं आपल्याला लुबाडलं आहे तसंच इतरही कुणाला तरी लुटलं असेलच की त्याने. त्याबरोबर मामा म्हणतो, हा मग त्याचं काय? त्यावर अर्णव म्हणतो, त्या सर्व डिटेल्स मला हव्यात. मामा हा आता अर्णवला म्हणतो, ठीक आहे, मी पाटीलला सांगतो आणि पुढच्या 3 तासांमध्ये तुझ्या पुढे सगळी माहिती आणतो. मामा अर्णवला सांगतो, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी बघतो सगळं. त्यावर अर्णव म्हणतो, हो मामा, तुझ्यावरती तर विश्वास आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवशील, मला पाडव्याला मिस इंदोर मला ओवाळायला पाटावर बसण्याच्या अगोदर या सर्व डिटेल्स हव्यात, ते सुद्धा अर्धा तास आधी. मामा म्हणतो, का रे, काय झालं आहे? त्यावर मग आता अर्णव मामाला सांगतो, मामा मघाशी राकेश उठणं लावायसाठी ईश्वरी जेव्हा उठणं तयार करत होती सर्वांसाठी, त्यावेळेस राकेश तिच्याकडे गेला आणि त्याने तिचा हात पकडला आणि त्याने तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. म्हणे, मला तुझ्याच हातून हे उठणं लावून घ्यायचं आहे. मग ज्या हाताने त्याने माझ्या बायकोचा हात पकडला ना, तेच हात माझ्या बायकोच्या पायांजवळ वाकले पाहिजेत. त्याबरोबर मामा म्हणतो, वा, 1 नंबर अर्णव, काय आयडिया शोधून काढली आहेस, वा वा, आज मला गर्व आहे माझ्या भाच्यावरती. त्याबरोबर अर्णव म्हणतो, पण मामा हे शक्य तेव्हा होईल जेव्हा मला त्या राकेशबद्दलची सगळी माहिती मिळेल. त्यावर मामा सांगतो, काळजी नसावी, मी सगळी माहिती घेऊन येतो. आता मामा तिकडनं निघतो, इतक्यात वल्लरी मामाला बघते. आता वल्लरी मामाला विचारते, काय एवढा आनंद झाला कसला होता? नाही, एवढ्या कशाबद्दल अर्णवला वाहवाही करत होतात? त्याबरोबर आता मामा हा लगेचच तिला म्हणायला लागतो, त्याच्याशी तुझा संबंध नाही. दिवाळीचा सण आहे की नाही, घरात फराळ तर आपल्याला हाताने बनवता येत नाही आणि तेवढे कष्ट आपल्याच्याने होतही नाही. मग कमीत कमी बाहेरून विकत घेऊन येण्याचे तरी कष्ट करा. नाही 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 नाही, ते कष्टसुद्धा वल्लरीने होणार नाही. बाजारात जा, फराळ विकत घ्या, तो घरी घेऊन या. बापरे, कमीत कमी ऑर्डर तरी करा ऑनलाईन, का ते सुद्धा आता जमणार नाही आहे. साड्या मागवायला सांगितलं की बरोबर मागवशील. आता खरं तर मामाने मुद्दामून विषय बदलण्यासाठी हे सगळं बोललेलं असतो. आता वल्लरी म्हणायला लागते, हे बघा तुम्ही उगाच. त्यावर मामा म्हणतो, गप्प बस ग वल्लरी, मला ना तुझ्याशी बोलून माझा वेळ मुळात वायाच घालवायचा नाही आहे. मला कामं आहेत, दिवाळीची खूप सारी तयारी अजूनही बाकी आहे आणि मला ती करायची आहे. आणि एवढं बोलून मामा हा आता तिकडनं बाहेर जातो. आता मामा मनातल्या मनात म्हणतो, नशीब वल्लरीसमोर मला बोलता आलं, नाहीतर जर वल्लरीला काही कळलं असतं तर मात्र आणखीनच सगळ्या गोष्टीचा बट्ट्याबोळ झाला असता. चला, आता वल्लरीला तर काही कळालेलं नाही आहे, ही गोष्ट माझ्या फायद्यात पडली. आता वल्लरी इतक्यात पुन्हा मामाच्या मागे येते. मग आता मामाला ह्या गोष्टीची चाहूल लागते, कारण मामाला तिच्या चपलेचा आवाज येतो. मग मामा आता मुद्दामूनच स्वतःच्या एका मित्राला फोन केला आहे असं नाटक करतो आणि म्हणतो, काय रे, येतोयस ना यंदा माझ्या घरी दिवाळीला? अरे ये ये, तू पण ये. अरे अर्णवने केलं आहे सगळं प्लॅन आपल्या. हो हो, ये ये. आणि मग आता ती लगेचच म्हणायला लागते, नाही नाही,
म्हणजे मला वाटत होतं तसं नक्कीच काही नाही आहे. यांनी काहीतरी फालतूच प्लॅन ठरवलेला दिसतोय मित्रांना बोलावण्याचा. काय वल्लरी, तू पण काय विचार करत होतीस तुझ्या नवऱ्याबद्दल? अगं, ज्या माणसाने गेल्या 25 वर्षात स्वतःच्या भाच्याची प्रॉपर्टी नाही मिळवू शकलेला तो माणूस काहीच प्लॅन बनवणार आहे. त्यानंतर आता मामा हा सगळी कुंडली घेऊन आलेला असतो पाटीलकडनं राकेशची, आणि आता तो अर्णवला भेटतो आणि अर्णवला ती सगळी देत म्हणत असतो की हे बघ अर्णव, ही सगळी त्या राकेशची कुंडली आहे. राकेश हा एका अनाथाश्रमात मोठा झालेला आहे. अनाथाश्रमामध्ये त्याने चोरी केली आणि तिकडनं तो पळून निघाला. अनाथाश्रमातून पळून निघाल्याच्या नंतर पाकीटमारी, त्याचबरोबर अशा छोट्या मोठ्या चोऱ्या त्याने बऱ्याच वेळा केल्या. पोलिसांनी त्याला अटक केली. वयाच्या 15व्या वर्षी त्याला अटक झाली. त्यानंतर 16व्या-17व्या वर्षी तो जेलमधनं परत बाहेर सुटून आला. थोडा दिवस इकडे तिकडे याच्या त्याच्याकडे त्याने केलं. त्यानंतर मग त्याला आपली अंजली भेटली. अंजलीच्या प्रेमात तो पडला नव्हता. त्याने फक्त अंजलीला असं भासवलं का तो तिच्या प्रेमात पडलाय. तेव्हा त्याचं वर्ष 20 होतं. त्याने 4 वर्ष अंजलीबरोबर प्रेमाचं नाटक केलं. नंतर तिच्याबरोबर लग्न केलं आणि लग्नाच्या वेळी त्याने तिला आणि आपल्याला असं सांगितलं की तो पेशाने वकील आहे आणि हे काम करून घेण्यासाठी दादाभाई नावाच्या एका गुंडाकडून त्याने एका वकिलाला धमकी देऊन घेतली आणि त्या धमकीच्या थ्रू त्याने त्याचं काम करून घेतलं. त्याबरोबर आता लगेचच पुढे तो विचारतो, म्हणजे त्याने काय काम करून घेतलं त्या वकिलाकडून? त्यावर मामा सांगतो, अरे सनद घेतली आहे त्याने त्या वकिलाकडून, असं त्याने त्या वकिलाला धमकी देऊन लिहून द्यायला सांगितलं होतं. त्यानंतर मग त्याने त्याची जी काही खोटी NGO त्याने आहे असे कागदपत्र आपल्याला दाखवले होते, ते सगळे कागदपत्रसुद्धा बनवून घेण्यासाठी त्याने एका भाईचीच मदत घेतली होती. आता त्याने या सगळ्यांचे पैसे बुडवले आहेत, कारण त्याने यांना पैसे दिलेले नाही आहेत. आणि रिसेंटमध्ये ईश्वरीला त्रास देण्यासाठी त्याने तिला ज्या लॉजवरती नेलं होतं, तिथे तिला नेण्याचा जो काही खर्च होता तो करण्यासाठी सुद्धा त्याने एका गुंडाकडूनच पैसे घेतले होते. आता ही तिन्ही माणसं त्याला शोधतायत. आता ईश्वरीला त्रास देण्यासाठी त्याने 1 लाख रोख रक्कम उचलली होती, तर त्या दादाभाईकडनं त्याने 7.5 लाख रोख रक्कम उचलली होती. आणि तो जो मधला एक गुंड होता, त्याचं नाव काय आहे ते माहीत नव्हतं, पण त्याने त्याच्याकडून तब्बल 12 लाख एवढी रक्कम उचलली होती. त्यामुळे ते तिघंही त्याला शोधतायत वेड्यासारखी. अर्णव म्हणतो, ग्रेट मामा, ग्रेट. तर ईश्वरी ही आता इथे खोलीमध्ये बसलेली असते आणि आता ती गणूबाप्पाजवळ प्रार्थना करत असते. गणूबाप्पा, अर्णव सरांच्या मनात नेमकं सुरू तरी काय आहे? जर त्यांचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे, तर फक्त जिम्मेदारी म्हणून त्यांनी माझ्याबरोबर लग्न का केलं? का स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली त्यांनी? मला वाटलं होतं नाही ईश्वरी, हे बघ, कितीही सुंदर दिसत असला ना आकाशातला तारा, तरी तो आकाशातच शोभून दिसतो, हातात तो येऊच शकत नाही. तू उगाच आकाशातला तारा माझ्या हातात येईल अशी आशा बाळगून बसलीस. अर्णव सर हे अर्णव सर आहेत. अगं, बिझनेस आयकॉन, बिझनेसमॅन, ते तुझ्या प्रेमात का पडतील इतक्यात? आता भिंतीवर लावलेल्या अर्णवच्या फोटोजवळ ईश्वरी जाऊन उभी राहते आणि मग तिची आणि अर्णवची तुलना करायला लागते. ती म्हणत असते, अर्णव सर म्हणजे अर्णव राजे शिर्के, ज्याचे आईवडील गेल्यानंतरही त्याने धीर न खचता खंबीरपणाने एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. आणि मी म्हणजे ईश्वरी देसाई, माझे आईबाबा गेल्यानंतर मी काय केलं? मी धीर खचून गेले, हरून गेले आणि माझ्या आईबाबांबरोबर म्हणजेच नमुताईच्या आईबाबांबरोबर राहू लागले. त्यांनीच माझा सांभाळ केला, त्यांनीच माझं संगोपन केलं. अर्णव सरांनी स्वतःभोवती एक काटेरी भिंत तयार करून घेतली, स्वतःच्या भावना कायम दडवून ठेवल्या आणि समोरच्याला कायम कठोर दाखवत आले. आणि मी मात्र कायम प्रत्येकाबरोबर चांगली वागत राहिले, प्रत्येकाबरोबर माझा खरा स्वभाव शेअर करत गेले. नंतर अर्णव सर हे उत्तम शिकलेले, वेल एज्युकेटेड, फॉरेन रिटर्न पर्सन आणि मी एक साधी इंदोरमध्ये लहानाची मोठी झालेली मुलगी. आमची तुलना कुठेच नाही होऊ शकत. मग ते का माझ्यावर प्रेम करतील? लावण्या मॅडम म्हणतात त्याप्रमाणे मी त्यांच्या क्लासची, त्यांच्या स्टँडर्डचीच नाही आहे ना. त्याबरोबर इथे आता अर्णव हा मामाला म्हणत असतो, उत्तम मामा, थँक्यू. आता अर्णव हा लगेचच राकेशला फोन करतो आणि स्वतःच्या खोलीमध्ये बोलवून घेतो. आता राकेश आणि अर्णव दोघंही सोबत खोलीत आल्याबरोबर ईश्वरी उठून उभी राहते. तर आता अर्णव हा राकेशला म्हणतो, चल पड माझ्या बायकोच्या पाया.
राकेश म्हणतो, अरे तुला काय वाटतं, मी खरोखर तुझ्या बायकोच्या पाया पडेन का? चिंटुकल्या, तू बोलशील आणि मी ऐकलं, असं होईल का? त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, हे बघ, हे सगळे तुझे काले चिठ्ठे, काले धंदे जर ताईसमोर येऊ नये असं वाटत असेल ना, तर माझ्या बायकोच्या पाया पड. कारण ही सगळी माणसं दाराच्या बाहेर उभी आहेत. जर ही माणसं आत आली तर यांच्या तोंडून ताईला सत्य समजेल आणि मग तुझी मी काय अवस्था करेन हे तर तुला माहिती आहेच. राकेश म्हणत असतो, अरे बावळटा, हेच ओळखलंस का रे तू तुझ्या बावळट बहिणीला एवढे वर्षात? तिच्यासमोर साक्षात वरून देव जरी खाली आला आणि त्याने जरी सांगितलं ना की बाई ग बावळट बाई, तुझा नवरा नीच आहे, तुझा नवरा नालायक आहे, तुझा नवरा दानव आहे, तरी तिचा विश्वास पटणार नाही. कारण ती त्या सगळ्या देवांना मानण्याऐवजी मलाच तिचा देव मानते. पती परमेश्वर. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो का? नाही, बरोबर आहेच. माझी ताई आहेच तेवढी सरळ साधी की तिने तुझ्यासारख्या नीच माणसावरती प्रेम केलं आहे. पण तुझ्या तोंडाने तू बोललेल्या शब्दांवरती तर तिचा विश्वास बसेल ना? त्याबरोबर राकेश म्हणतो, हो बसेल ना. आणि मी तिला काय सांगणार आहे? मी किती चांगला आहे, मी किती साधा आहे, मी किती गरीब आहे, मी किती भोळा आहे, तेच. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, अरे ते आत्ता रे, पण या अगोदर माझ्याशी तू जे काही बोललायस ते जेव्हा माझी बहीण ऐकेल तेव्हा. त्यावर राकेश म्हणतो, म्हणजे? त्यावर अर्णवने फर्स्ट टाईम जेव्हा राकेशला त्याच्या गोडाऊनवरती ठेवलं होतं तेव्हाचा तो CCTV फुटेजमधला व्हिडिओ त्याला दाखवतो, ज्यामध्ये राकेशने असं स्पष्टपणे म्हणालेला होता की तुझ्या डोळ्यासमोरून मी तुझ्या मिस इंदौरला घेऊन जाणार आणि तिच्याशी लग्न करणार. एका बाजूला मी अंजलीचा नवरा म्हणून तिच्याबरोबर सुखाने संसार करणार आणि दुसऱ्या बाजूला माझ्या इंदौरी जिलबीचा गोड राकेशजी म्हणून तिच्याबरोबर सुद्धा आयुष्य घालवणार. त्यावेळेस अर्णव म्हणाला होता की दोघींची आयुष्य उद्ध्वस्त नको करू, मी तुला एक संधी देतो, माझ्या ताईबरोबर पुन्हा चांगल्या सुखाने संसार कर, माझ्या ताईला फसवू नको. त्यावर तो म्हणाला होता की मला हे सगळं सांगू नको आणि तुझी ती बावळट मूर्ख बहीण, तुला काय वाटतं मी तिच्याबरोबर लग्न केलं ते फक्त आणि फक्त माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून? अरे हाड, माझं तिच्यावर प्रेम कधीच नव्हतं. अरे मूर्खा, त्या बावळट अपंग मुलीवरती प्रेम करायला तिच्यामध्ये होतंच काय रे असं? आता हे सगळं बघितल्याच्या नंतर अर्णव म्हणतो, सांग, हे सगळं बघितल्यावर तर माझ्या ताईचा विश्वास बसेल ना तू नीच आहेस या गोष्टीवरती? कारण हे सगळं तर तू तुझ्या स्वतःच्या तोंडाने सांगितलंयस ना, आणि ती तुला देव म्हणते. मग देवाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असते काय? बरोबर ना, नीच माणसा? त्याबरोबर लगेचच आता राकेश अर्णवच्या हातातला फोन हिसकावून घेतो. अर्णव अगदी सहज त्याचा फोन राकेशच्या हातात देऊन टाकतो आणि म्हणत असतो, तू यातला व्हिडिओ जरी डिलीट केलास ना तरी काही फरक पडणार नाही. तुला काय वाटतं मी हा व्हिडिओ दुसरीकडे कुठे सेव्ह करून ठेवला नसेल? हां, त्यामुळे तू काहीही कर, तुझ्याजवळ माझ्या बायकोच्या पायावरती डोकं टेकण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे. आता तू ठरव काय करायचं आहे. पुढचे 3 मिनटं तुझ्या हातात आहेत. मग मात्र राकेशचा नाईलाज होतो आणि राकेश आता ईश्वरीच्या पाया पडतो. त्याबरोबर अर्णव म्हणतो, पाया असं पडतात? तिच्या पायाजवळ लोटांगण घाल. त्याबरोबर मग राकेश स्वतः झोपून ईश्वरीच्या पायावर डोकं टेकून तिथे पाया पडतो. आता लगेचच तो उठून उभा राहतो आणि म्हणायला लागतो, चिंटुकल्या, आज तू जिंकलायस, पण याचा अर्थ असा समजू नको की तू कायम जिंकत जाशील. नाही, जर एक दिवस तुला माझ्या पायावरती नाक घासायला लावलं ना तर मी सुद्धा नाव नाही सांगणार राजेश भोसले. कारण काय आहे ना, अजूनही तुझी ती बावळट बहीण माझ्याच ताब्यात आहे. आज तू फक्त हा एक पुरावा दाखवून मला 1 पाऊल मागे नेलंयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, वाघ जेव्हा 1 पाऊल ते 2 पावलं मागे जातो तेव्हा तो पुन्हा नव्याने झेप घेण्यासाठी. तू काहीही केलंस तरीही मीच जिंकणार हा डाव. मीच माझ्या इंदोरी जिलबीला लवकरच घेऊन जाणार. काळजी करू नकोस, तुला या पिंजऱ्यातून सोडवून मी माझ्या पिंजऱ्यात लवकरच घेऊन जाईन. तुला वाटत असेल की तू सुटलीस म्हणून, पण मी तुला सुखाने जगू देणार नाही माझी इंदोरी जिलबी. त्याबरोबर अर्णव राकेशच्या एक खान खणावून मुस्काटात लगावून देतो आणि त्याला म्हणतो, नीट बोलायचं, अर्णव राजेश शिर्केच्या लग्नाची बायको आहे, लायकीत राहायचा. माझ्या बहिणीचा नवरा आहेस आणि आज घरात दिवाळी पाडवाय म्हणून सोडून देतोय. लायकीत राहा, लायकी विसरू नको.
एवढं बोलून तो त्याला तिकडनं हकलवून लावतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.